बांगलादेशमध्ये उसळलेला हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे बांगलादेशातील राजकारणात मोठा भूकंप आलाय। देशातील परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेल्यानं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन ढाका पॅलेस सोडून देशही सोडावा लागलाय। शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार करण्यास कारणीभूत ठरलाय तो एक 32 वर्षीय विद्यार्थी नेता। कॉलेजच्या पोरानं शेख हसीना यांची सत्ता हादरवून टाकली। मुळात बांगलादेशामध्ये जे आंदोलन पेटलं ते विद्यार्थ्यांमुळे आणि या आंदोलनाचा नेता आहे ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाहिद इस्लाम। नाहिदने बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व केलं। या आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की शेख हसीना यांचं साम्राज्यच संपुष्टात आलंय। शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावणारा हा नाहिद इस्लाम नेमका आहे तरी कोण हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नाहिद इस्लाम नेमका कोण आहे हे जाणून घेण्याआधी आपल्याला बांगलादेशात हिंसा का भडकली याचं मूळ समजून घ्यावं लागेल। बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात एक आंदोलन सुरू झालं। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आलं होतं। या आंदोलनाची मागणी नेमकी काय होती आधी ते समजून घेऊ। तर बांगलादेशात सरकारी नोकरीत तब्बल 56% इतकं आरक्षण लागू आहे, ज्यातील 30% आरक्षण हे 1971 साली झालेल्या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना देण्यात आलं। याशिवाय 10% आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना देण्यात आलं, तर 5% आरक्षण महिलांसाठी राखीव आहे। यासह आणखी 5% आरक्षण हे अल्पसंख्याकांसाठी आणि 1% आरक्षण हे दिव्यांगांसाठी देण्यात आलेलं आहे। आता जे आंदोलन सुरू करण्यात आलं त्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतील आरक्षणावर आक्षेप घेतलाय। मुक्ती संग्रामातील कुटुंबांना मिळणाऱ्या 30% राखीव आरक्षणामुळे देशातील तरुणांवर अन्याय होतोय आणि योग्य तरुणांना सरकारी नोकरीची संधीच मिळत नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। पात्रता नसलेल्यांना सरकारी नोकरी मिळत असल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांनंतर या आरक्षणातील काही कोटा कमी करण्यात आला, पण त्यानंतर आरक्षणाविरोधातली लढाई थेट बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाच पदावरून हटवण्यापर्यंत पोहोचली। असं नेमकं का झालं? शेख हसीना यांना इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईच्या रोषाला सामोरं का जावं लागलं? तर त्याला कारणही तसंच घडलं। शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रजाकार अर्थात अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जारी केले होते, ज्यामुळे आंदोलकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि देशातलं वातावरण आणखीन बिघडलं। या कारवाईच्या आडून सरकार निष्पाप विद्यार्थ्यांवर कारवाईचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतंय की काय अशी शंका आंदोलकांना येऊ लागली आणि वातावरण आणखी चिघळलं आणि याच दरम्यान पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी ठार झाले आणि त्यामुळे आंदोलकांचा संताप आणखी वाढला। या घटनेनं आगीत तेल ओतण्यासारखंच काम केलं होतं। या विद्यार्थी आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा होता नाहिद इस्लामचा। नाहिदने सरकार पडेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवायचं असं म्हणत थेट सरकारलाच चॅलेंज केलं आणि बांगलादेशात पहिल्यांदाच एवढं मोठं हिंसक आंदोलन झाल्याचं जगानं पाहिलं, ज्यात शेकडो तरुणांचा जीव गेला, लोक रस्त्यावर उतरले, शेख हसीना यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं केली, पीएम आवास पर्यंत बांगलादेशातील लोक घुसली। हे सर्व पाहता शेख हसीना यांनीही थेट पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आणि शेख हसीना यांची 15 वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावण्यात मोठी भूमिका बजावणारा ठरला तो नाहिद इस्लाम। नाहिद इस्लाम हा स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेचा समन्वयक आहे। नाहिदने दावा केला होता की त्याला 20 जुलै रोजी अटक करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पोलीस नाहिदला गाडीमध्ये टाकत असल्याचं दिसत होतं। नाहिद बेशुद्ध अवस्थेमध्ये होता। त्यानंतर 24 तासांनी तो बेपत्ता झाला। नाहिदने सांगितलं की पोलिसांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती। त्याआधी 19 जुलैला नाहिदचे मित्र आसिफ मोहम्मद आणि अबू बकर यांना अटक करण्यात आली होती। 6 दिवसांनी त्या दोघांनाही अज्ञात स्थळी सोडण्यात आलं। 26 जुलैला त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर ते जखमी असल्याचं समोर आलं। पोलिसांनी दावा केला होता की त्या दोघांचा जीव वाचवण्यासाठीच त्यांना ताब्यात घेतलं होतं।
याच दरम्यान आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडून व्हिडिओही तयार करून घेतले. नाहीद इस्लाम पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्याने हे विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र केलं, ज्यामुळे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यांवर उतरले. नाहीद इस्लामने एक पत्रकार परिषद घेतली आणि यात त्याने दावा केला की पुढील 24 तासांत अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल. आम्ही समन्वय समिती, नागरी संस्था आणि राजकीय तसेच इतर संबंधित लोकांशी चर्चा करू. अंतरिम सरकारची रूपरेषा ठरवली जाईल. सगळा घटनाक्रम आपण जर बघितला तर बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. सत्तेच्या विरोधात तिथल्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेला हा लढा शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवून आणि देशातून बाहेर घालवण्यापर्यंत येऊन ठेपला. पण या सर्व हिंसाचारात कित्येकांचे जीव गेलेत. कित्येक कुटुंबांनी आपल्या घरातला तरुण गमावला. विशेष म्हणजे बांगलादेशची निर्मिती देखील विद्यार्थी आंदोलनातून झालेली आहे. आता बांगलादेशात निर्माण झालेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.